नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत शेवळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी कॉल आणि मेसेज असायचा, त्याचप्रमाणे कमेंट्स असायच्या की सर बीएचएमएस बद्दल एक व्हिडिओ बनवा, आणि त्या उद्देशाने आजचा आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बीएचएमएस जो आहे राउंड 2 चा बीएचएमएस चा काय कट ऑफ गेलेला आहे ही माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे कट ऑफ हाय जाण्यामागचं कारण काय आहे, कारण विद्यार्थी आणि पालक चिंतित आहे ज्यांना बीएचएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं आहे। असे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी कुठेतरी चिंतित आहे, कारण बीएचएमएस चा जो कट ऑफ आहे हा कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसत नाहीये। जसा बीएमएस चा कमी होताना दिसतोय, नवीन कॉलेज येताना दिसतंय, मात्र बीएचएमएस बद्दल त्या ठिकाणी अशा काहीच न्यूज नाहीये। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत। त्याच्यानंतर राउंड 3 मध्ये किती बीएचएमएस चा कट ऑफ येऊ शकतो ही माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर जे काही जुने कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला जर परमिशन भेटली तर बीएचएमएस चा कट ऑफ कमी होऊ शकतो का, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नवीन बीएचएमएस कॉलेज येऊ शकतं का, तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर पहिला आपला मुद्दा असणार आहे राउंड 2 बीएचएमएस कट ऑफ कॅटेगरी वाईज किती गेलेला आहे। तर त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचं कॉलेज प्रेडिक्शन चालू आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॉलेज प्रेडिक्शन झालेलं आहे, थोडेफार विद्यार्थी बाकी आहेत, कारण त्या विद्यार्थ्यांनी उशिरा जॉईन त्या ठिकाणी केलेलं होतं। तुम्हालाही आमच्याकडे एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर करा। जर तुम्हाला आमच्याकडे एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर करा, कारण विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी वेटिंगवर अजूनही आहे, ज्यांनी फीस पे केलेली आहे परंतु त्यांचं कॉलेज प्रेडिक्शन अजून बाकी आहे। तर होतं काय की विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यावेळेस ऍक्च्युअल चॉईस फिलिंग चालू असते त्यावेळेस आमच्याशी संपर्क साधतात आणि एकत्रित कॉल आल्या कारणाने त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क त्या ठिकाणी होत नाही, किंवा जरी झाला तरी सुद्धा आमच्याकडून ऍडमिशनची जी काही तुम्हाला मदत पाहिजे असते ती होत नाही, कारण सर्व म्हणजे आमच्या अगोदरचे काही मेंबर्स असतात ते मेंबर्स आणि नवीन वाढणारे मेंबर्स आमच्याकडून हँडल होत नाही। त्यामुळे आम्ही फक्त 200 ऍडमिशन त्या ठिकाणी ठेवलेले आहे राउंड 3 काउन्सिलिंग साठी। ज्या विद्यार्थ्यांना एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यासाठी फक्त 200 विद्यार्थी आहेत, आणि जवळपास 140 प्लस विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झालेले आहे। 60 विद्यार्थी जॉईन व्हायचे बाकी आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राउंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधायचा आहे। तर आपल्या आता विषयाकडे वळूया। आपला विषय आहे की राउंड 2 चा काय कट ऑफ गेलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, राउंड 2 चा जो काही कट ऑफ आहे हा ओपन कॅटेगरीचा बीएचएमएस चा जनरल कोटाचा 224, ओबीसी कॅटेगरी 221, एनटीटी 223, एनटीसी 222, त्याच्यानंतर फिजे कॅटेगरी 223, एससीबीसी कॅटेगरी 214, एनटीपी कॅटेगरी 219, एससी कॅटेगरी 222, एसटी कॅटेगरी 172। तर याप्रमाणे राउंड 2 चा बीएचएमएस कट ऑफ गेलेला होता, जो की खूपच हाय जाताना आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे। कारण बीएमएस जो कट ऑफ आहे हा आपल्याला 15-20 मार्कापर्यंत राउंड 2 चा कमी झालेला आपण बघितलं, परंतु बीएचएमएस ची तशी परिस्थिती नाही। कारण त्याचे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही टोटल 55 बीएचएमएस कॉलेज मागच्या वर्षी त्या ठिकाणी होते, या 55 बीएचएमएस कॉलेज पैकी दुसऱ्या फेरीमध्ये फक्त 42 कॉलेजनेच त्या ठिकाणी भाग घेतलेला होता। अजूनही 13 कॉलेजला परमिशन आलेली नाही, जे कॉलेज जुने आहेत। ते कॉलेज जर सांगायचं झालं तर साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भिवंडी ठाणे, गुलाबराव पाटील सांगली 100 या कॉलेजला जागा आहेत, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगर 100 जागा या कॉलेजला सुद्धा आहे, मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाशिक जे की टॉपचं बीएचएमएस कॉलेज आपण म्हणतो, या कॉलेजला सुद्धा 100 सीट्स त्या ठिकाणी आहेत, आणि हे सुद्धा कॉलेज राउंड 2 पर्यंत त्याला परमिशन आलेली नव्हती। त्याच्यानंतर पीएसपीएम महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सोलापूर 100 जागा, चामुंडमाता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव 100 जागा, शरदचंद्र पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज श्रीरामपूर अहमदनगर 100 जागा, अटल बिहारी वाजपेयी नेवासा अहमदनगर 60 जागा, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोपरगाव 60 जागा, TSH होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अमरावती 75 जागा, सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बीड 100 जागा, आणि गुरुमिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज। तर जवळपास आपण जर बघितलं तर हे कॉलेजेस होते, ज्या कॉलेजेसची मॅक्झिमम कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी ही 100 त्या ठिकाणी आहे, आणि 13 कॉलेजेस त्या ठिकाणी राउंड 2 मध्ये आले नसल्या कारणानं हा बीएचएमएस चा कट ऑफ जो 210 प्लस जाणं अपेक्षित होता हा मात्र त्या ठिकाणी 224 पर्यंत ओपन कॅटेगरीचा आलेला आहे। गोष्ट आहे
13 BHMS जुने कॉलेजेस राऊंड 2 मध्ये सुद्धा आलेले नाहीत. राऊंड 1 मध्ये नसलेलं कॉलेज राऊंड 2 मध्ये आलेलं होतं असं एकच कॉलेज आहे, पुरुषोत्तम बागला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चंद्रपूर. या एकाच कॉलेजला त्या ठिकाणी परमिशन भेटलेली होती. मात्र अजूनही 13 BHMS कॉलेज परमिशन साठी प्रतीक्षेमध्ये आहेत. बऱ्याच कॉलेजशी बोलणं झाल्यानंतर किंवा जी काही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचत आहे तर त्यानुसार काही BHMS कॉलेज परमिशन साठी कोर्टमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळं काही कॉलेजला परमिशन येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर हे 13 BHMS कॉलेज राऊंड 3 मध्ये त्या ठिकाणी जर राहिले तर 200+ हा कट ऑफ BHMS चा ओपन कॅटेगरीचा राहू शकतो. जर हे 13 कॉलेजेस त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये आले नाही तर मात्र BHMS कट ऑफ हायच राहील आणि हा 215+ ओपन कॅटेगरी साठीचा राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी बिकट परिस्थिती महाराष्ट्रातील BHMS करणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. 2025 चा असलेला अवघड पेपर आणि त्यामुळे 2026 मध्ये नीट देऊ की नको अशी सुद्धा शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, भीती निर्माण झालेली आहे. आणि BHMS चे 13 कॉलेजेस त्या ठिकाणी राऊंड मध्ये नसल्या कारणानं BHMS चा जो कट ऑफ आहे हा कमी होणारा कट ऑफ कुठेतरी वाढलेला आपण बघितलेला आहे. 224 राऊंड 2 चा गेलेला आहे. राऊंड 3 मध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर 215+ जाईल आणि जर सर्व 13 कॉलेजेस त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये आले, म्हणजे 13 BHMS कॉलेज ज्यांना परमिशन भेटलेले नाही हे जर कॉलेज त्या ठिकाणी राऊंड 3 मध्ये आले तर 200+ मात्र हा BHMS कट ऑफ त्या ठिकाणी राहू शकतो. त्याच्यानंतर चौथा भाग असा आहे की BHMS न्यू कॉलेज अपडेट. आता महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं BHMS कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. जे नॅशनल होमिओपॅथिक जे कमिशन आहे त्यांनी त्या ठिकाणी 100 सीटसाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील एका कॉलेजला परमिशन दिलेली आहे आणि ही एक तुमच्यासाठी आनंददायी बातमी आहे. कारण 100 जागा या कॉलेजला आहे आणि 100 जागा असलेलं हे कोल्हापूर जिल्ह्यामधील कॉलेज जे की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो, ज्या ठिकाणी सर्व शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध असेल, स्कॉलरशिप बेनिफिट असेल, असं हे 100 जागा असणारं कोल्हापूर जिल्ह्यातील कॉलेज 3ऱ्या किंवा 4थ्या फेरीमध्ये ऍड होण्याची शक्यता आहे. तर ही एक त्या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बाब होती. तर राऊंड 2 आपण कट ऑफ बघितला आणि त्या ठिकाणी 55 कॉलेज पैकी फक्त 42 कॉलेज त्या ठिकाणी राऊंड 2 मध्ये उपलब्ध होते. अजूनही 13 कॉलेजेस ऍडमिशन साठी प्रतीक्षेत आहेत. त्याच्यानंतर राऊंड 3 215+ कट ऑफ जाईल. जर हे 13 कॉलेजेस आले तर 200+ कट ऑफ जाऊ शकतो आणि नवीन BHMS कॉलेज 100 सीटचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 3ऱ्या किंवा 4थ्या फेरीमध्ये त्या ठिकाणी ऍड होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, आमची मदत पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा. त्या ठिकाणी निश्चितच कमीत कमी फीस मध्ये फक्त 900 रुपयामध्ये एका राऊंडची काउन्सिलिंग तुम्हाला आमच्या मार्फत मिळेल आणि त्या फीस मध्ये तुमची चॉईस फिलिंग आमच्या मार्फत करून दिली जाईल. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज प्रेडिक्शन, 3ऱ्या फेरीमध्ये कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, तुमच्या स्कोरनुसार किती कॉलेजेस भेटू शकतात ही माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्टँडर्ड जो काही सिक्वेन्स आहे म्हणजे प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती सुद्धा आमच्या मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.